नमस्कार, मी अलका थोरात धुळे एक्सप्रेस न्यूजमध्ये आपलं स्वागत करते। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। धुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रेती गौण खनिज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सोनगीर पोलीस स्टेशन येथे झाले। यात सोनगीर ते धुळे या महामार्गावर एका ठिकाणी रेतीचे भरलेले डंपर व गौण खनिजने भरलेले डंपर आढळून आल्याने याबाबत माहिती घेण्याकरिता प्रांताधिकारी गणेश साहेब मिसाळ यांनी जाब विचारला असता डंपर चालकांनी पळ काढला व काही डंपर चालकांजवळ पावती आढळून आली, परंतु या पावतीचा कालावधी उलटल्याने तसेच काहींजवळ पावती न आढळल्याने प्रांतसाहेब गणेश मिसाळ याविषयी एकूण 10 डंपर चालकांविरुद्ध सोनगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याची कारवाई संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती प्रांतसाहेब गणेश मिसाळ साहेब यांनी दिली। परवा माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सूचना प्राप्त झाली होती की काही अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ज्या ट्रक्स आहेत, हैवा गाड्या आहेत, त्या सोनगीरच्या आसपास थांबलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे पावत्या नाही। त्या अनुषंगानं आम्ही एक टीम तयार केली। त्या दिवशी आमच्याबरोबर उपजिल्हाधिकारी प्रशासन राजेंद्र कुमार पाटील साहेब आणि तहसीलदार आणि इतर नायब तहसीलदार मिलिंद वाघ आणि इतर आमचे तलाठी मंडळाधिकारी यांना बरोबर घेतलं आणि त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती काही गाड्यांची पाहणी केली। तेव्हा काही गाड्या ह्या उभ्या आढळलेल्या त्या ठिकाणी सापडल्या। ज्या गाड्या उभ्या होत्या त्यांच्याकडे पावत्यांची मागणी केली तर काही गाड्यांमध्ये पावत्या नव्हत्या। काही ठिकाणी ड्रायव्हर पळून गेले तर काही ठिकाणी ज्या पावत्या होत्या त्यांची मुदत ही संपलेली होती आणि त्या आधारे मान्य जिल्हाधिकारी यांना या संदर्भातील माहिती देण्यात आली आणि तदनंतर त्यांच्यावर गौण खनिजाच्या चोरीचा या कलमाखाली IPC 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। त्याबरोबर इतर देखील गौण खनिजाची कलमं त्या ठिकाणी लावण्यात आली आणि सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातील गुन्हा काल दाखल करण्यात आला। एकूण 10 वाहनांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्या कारणानं पुढील जो तपास आहे तो सोनगीर पोलीस स्टेशन त्या ठिकाणी करत आहे। सोनगीर येथील सोनगीर ते बाबडे फाट्यामधील जुन्या रस्त्यावरील जलवाहिनी लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असून मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। या संदर्भात नागरिकांना 4 ते 5 दिवसाआड पाणी येत असते व गावांना पाणीच मिळत नाही, तर या मनपा प्रशासनाच्या या भोंगड कारभाराला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। या जलवाहिनीवरील मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात असून याकडे मनपा प्रशासन कितपत लक्ष देते याकडे संपूर्ण नागरिक ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे।
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न. जिल्हा परिषद अध्यक्ष दहिते बापू यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेतील आवारातील महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळा विटंबना संदर्भात दहिते बापूंनी या घटनेचा निषेध व्यक्त केला व संपूर्ण घटना सभागृहात सांगितली. यावेळी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती समाज कल्याण मधुकर गर्दे, सभापती शिक्षण विभाग सौ नूतनताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगा तरंडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाडे, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी साहेब, विरोधी पक्षनेता कामराज भाऊसाहेब निकम, किरण पाटील, संजय जाधव आदी सर्व पदाधिकारी व झेडपी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या सभेत आरोग्य विभाग, शिक्षण, रस्ते, पाणी पुरवठा, झेडपी जागा सो मालकीच्या संदर्भात अशा अनेक विषयांवर हात घालत चर्चा देखील यावेळेस सभेत करण्यात आली. आपल्याला एमपीएससी ॲक्टवरून पैसे पाठवले तरी त्याची नोंद झाली पाहिजे, एमपीमध्ये रेकॉर्डिंग पाहिजे. कुठल्याही निविदा करताना जीएसटी वगैरे करणं चुकीचं आहे असं मला वाटतं, जेणेकरून चांगल्या दर्जाची कामं झाली पाहिजेत. आणि एक मिनिट पाटील प्रोत्साहन दिलं नाही किंवा त्याच्या बाजूने सर्वांची प्रतिक्रिया एकदम त्याच्यावर जाऊन म्हणली. एका क्षणात पोलिसांनी त्यांना उचललं आणि सगळ्यांनी सर्व पुढाऱ्यांनी तिथं त्या व्यक्तीचा निषेध केला. ही बी गोष्ट समजून घेण्यासाठी एखादा याच्यात दुधात मिठाचा खडा पडला म्हणून सर्व दूध नाचतं, पण त्याने तो नाचायचा प्रयत्न केला, पण बाकीच्या लोकांनी त्याला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन दिलं नाही. आणि नंतर मी जे केलं की मला मारून जर त्याचा राग शांत होत असेल, आणखी कोणाच्या मनात राग असेल, मला आणखी मारू घ्या, पण हे दोघं समाजातले भांडणं लावायचा प्रयत्न जो चाललेला आहे तो होऊ दिला. आणि त्याच ठिकाणी मी सांगितलं या माणसाबद्दल माझी कुठली तक्रार नाही. भावनेचा उद्रेक झाला असेल, त्याच्याकडनं त्याचा तोच सांभाळला गेला नसेल, पण याचे परिणाम फार दुर्गात होणार आहे. आणि हे सर्व शांतता राखण्यात आपला स्वतःचा सहभाग असं. त्याच्यानंतर मी एक तास त्या पुतळ्याजवळ बसलो. मग सगळं मिळून ठरलं, मग हार मागायचे. आम्ही हार घातले पुतळ्याला, मी वाल्मिकांना ठीक आहे प्रतिनिधी. आणि नंतर कलेक्टर साहेबांनी तो बोला म्हणून त्यांची मागणी होती. मी म्हटलं हे होणार, आपण सर्वजण चाला. त्यांचं डेप्युटेशन घेऊन मी गेलो कलेक्टर साहेबांकडे. साहेब ही घडलेलं आहे, अत्यंत वाईट आहे, ज्याने जाणीवपूर्वक तुझ्याची विटंबना केलेली आहे याचा शोध लागला पाहिजे. मग त्यातच आमच्या दलित नेत्यांनी बस ज्याने हात टाकला अध्यक्षांवर त्यातला कडक त्याला शासन झालं पाहिजे. मोठं साहेब यांची जी मागणी, त्या मागणीला मी तिथं त्याला माफ केलेलं आहे, त्याच्याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. आणि त्याच्यानंतर मी परत जिल्हा परिषद जाऊन बसलो. 3:30 वाजेपर्यंत साहेब मी जिल्हा परिषदेमध्ये बसलो. सर्व गेल्यानंतर मी जिल्हा परिषद सोडली. आणि एक ऍक्सिडेंट असतो मला तरी घडून आणायचं होतं, ते घडलं नाही. आणि आज सर्व शांतता आहे, याच्यात मला सर्वात जास्त समाधान. आणि आज त्याच्यात निमगोसाठी विशेष निधीची तरतूद खास करून करण्यात आणि शिवसाहेबांना सांगितलं तर आपल्याला काय काय करायचं याचं एक आव्हान मागून घ्या आणि त्या पद्धतीने त्याचं नियोजन करू. 170 लोकांना अजून आमच्याकडे विस्थापित लोक 140 लोक आहेत. 140 लोक आज आणि नाही म्हणजे उद्या याच्या शासन स्तरावरला त्यांच्यात शाळेच्या ऑर्डर येतात कुठे हजर करायचे म्हणून. हे झाल्यानंतर शासन स्तरावरला असं आम्हाला काल BC मध्ये असं सांगितले 170 लोकांना 12 यायचे लोकांना पण त्यांचे ऑप्शन द्यायचे, 1 पासून 20 पर्यंत ऑप्शन द्यायचे. शासन स्तरावरला त्यांचे ऑर्डर होणार असं शासन स्तरावरला आदेश केले. शासन स्तरावरला नाही म्हणून सांगितलं. शासन स्तरावर पर डे 150 ते 175 पेशंट या आमच्या निमगुड PSC मध्ये येतात. एक चांगले डॉक्टर हे सगळा स्टाफ चांगला आहे. एवढे जर पेशंट येतात तर त्या PSC सेंटरला एक विशेष दर्जा देऊन आपल्या आरोग्य विभागामार्फत
तिथं कॉटची व्यवस्था पाहिजे, तिथं नवीन बेड पाहिजे, तिथं टॉयलेट सुद्धा नवीन करण्याची गरज आहे. माझ्या माहितीप्रमाणे शिवसाहेब एकदा त्या BSc ला भेट पण देऊन आले. खूप मोठी रश, म्हणजे सकाळपासून तर दिवसाला 2 वाजेपर्यंत तिथं पेशंटची गर्दी असते आणि एवढे पेशंट येत असल्यामुळे विशेष सुखसुविधा जर तिथं दिल्या आपल्या धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तर अजून काहीतरी मोठा उपयोग त्या BSc सेंटरचा होईल. आणि मी सभागृहाला तुम्हाला विनंती करतो की निंबूड BSc साठी विशेष निधीची उपाययोजना करून त्याला निधी द्यावा अशी मी सभागृहाला विनंती करतो. आपल्याकडे येऊन आले, हजर झाले, परंतु त्यांना शासनाकडून गाव देण्यात येईल असा काहीतरी GR, परंतु काल आपण मंत्रालयात होते नेमकं त्यांना शासनाकडनं गाव मिळणार आहे का जिल्ह्याच्या लेवलवर समुपदेशन करून गाव दिलं जाईल. त्यांची मागणी अशी आहे, ते बरेच वर्ष साहेब बाहेर होते, आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून त्या विषयावर चर्चा करत आहोत, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं बरोबरच आहे. कोण सांगलीहून आलं, कोण साताऱ्याहून आलं, कोण जळगावून आलं, इथं आल्यानंतर मंत्रालयात जर बदली झाली की ज्याला धुळं पाहिजे तो शिरपूरला जाईल, त्याला शिरपूर पाहिजे तो सांगलीला जाईल, तर इथं जर समुपदेशन झालं तर त्यांना पण न्याय मिळेल बुवा आणि इथे तसं होईल का? आपल्याला तो पाहिजे तर जाऊ तिकडे त्याच्यावर दाखल करायचं नाही, हे सभागृहाने निर्णय घेतला आणि त्यांना रद्द करून घ्यायचं. आताच्या कामाची GST कशी परत करणार आणि ज्याच्यावर आरोप होते म्हणून तुम्ही काय म्हणते त्याचं तिथं लिहिलं काढामुक्त केलेलं ते आपल्याकडे कार्यरत नाही. चाव्या दिल्या तुमच्याकडे, चाव्या दिल्या कडे नाही, काढ्यावर द्यायचा काय जास्त म्हणतोय. त्यांच्यावर आरोप असल्यामुळे शिवसाहेबांनी त्यांना कार्यमुक्त केलं आणि चाव्या त्यांच्याकडे. मग काय काही कपाटाचे आहेत, शिवसाहेबांनी कार्यमुक्त करायचं तुम्ही चाव्या त्याच्याकडे म्हणजे काय त्यांना पत्र दिलंय आपण कार्यभार घेण्याबाबत. असं असते तुम्ही काय करा आणि त्यांना कामावर यावा असा निकाल दिलेला आहे. तर इंडस्ट्रियल कोर्ट हे लेबर कोर्टच्या वरचं कोर्ट आहे, त्याचा जिल्हा परिषदच्या बाजूने निकाल आहे आणि लेबर कोर्टचा निकाल हा त्यांच्या बाजूने आहे. हे फक्त तपासून घ्यायचे वकील असतात आणि जर कॉन्ट्रॅक्च्युअल आरोग्य विभागात कॉन्ट्रॅक्च्युअल घ्यावा असेल. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा धुळे एक्सप्रेस न्यूज, प्रतीक्षा झटपट बातमींची. जय मल्हार.